एवढं लांबून साहेब काय सांगाल, जरीमरी पोलीस लाईनला तुम्ही भेट दिली आणि एका इमारतीचा आपण शुभारंभही केला, त्याच्याबद्दल काय सांगाल? आज सगळ्याच पोलीस वसाहतीला आमचा पाहणी पण दौरा होता. त्या ठिकाणी जे काम चाललं आहे ते बघण्याचाही दौरा होता. मला अतिशय आनंद वाटतो की जे दिवस रात्र समाजाचं रक्षणाचं काम करतात त्या पोलीस वसाहतीच्या कुटुंबियांना उत्तम घर असलं पाहिजे, गळती असता कामा नये आणि एकूणच परिसर जो आहे तो सुविधायुक्त असला पाहिजे. याच्याकरता अनेक वेळेला माझा पाठपुरावा होता आणि त्यामुळे 60 कोटी रुपये या वसाहतीला आणि टॉवरला 7.5 कोटी हे आधीच त्यांनी मंजूर केले होते आणि त्याचं काम हे चालू आहे. आता ही जी इमारत पाठीमागे दिसते याचंही आता लोकार्पण झालं आहे. त्यांना आता 2 बेडरूम हॉल किचन अशा प्रकारचं घर त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे. या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालं आहे असं लक्षात येतं. त्याचबरोबर या सगळ्या बाकीच्याही इमारतींचं पूर्ण दुरुस्ती आतून आणि बाहेरून, त्याच्यानंतर फ्लोरिंग म्हणजे ॲज गुड ॲज त्याचं नूतनीकरणच करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळात लवकरात लवकर संपेल. तिथे बैठ्या चाळी आहेत, त्या बैठ्या चाळी जवळजवळ 120 वर्ष जुन्या आहेत. या ठिकाणीही नवीन इमारती निर्माण करण्याचा नियोजन आहे, पण तोपर्यंत इथली दुरुस्तीची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे ते देखील तिथल्या आमच्या महिला भगिनींच्याकडनं आम्ही त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही ऐकून घेतले. आणि टॉवर जे आहे या टॉवरच्या देखील बाहेरच्या बाजूने दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वसाहत आणि पोलीस कुटुंब सुविधायुक्त अशी राहिली पाहिजे. तिथे पाणी असलं पाहिजे, तिथे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत त्यांचं कुटुंब असलं पाहिजे. हा जो आमचा एक ध्यास आहे तो त्याच्याकरता पुढच्या काळामध्ये देखील अधिकचा निधी आणण्याकरता शासनाकडे मी पाठपुरावा करीन आणि तो निधी देखील या ठिकाणी उपयोगात आणून ही उरलेली कामं जी आहेत ती देखील आम्ही पूर्ण करू.